प्रेमाची चेतवणारी, क्रांतीची मशाल पेटवणारी, 150 वर्षांची गाथागाथ वंदे मातरमची हाक देणारी, वंदे मातरमची हाक देणारी. वंदे मातरम हे गीत 1875 मध्ये महान लेखक कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले. त्यानंतर त्यांच्यात आनंदमठ या कादंबरीच्या शीर्षक गीतासाठी वंदे मातरम हे गीत लिहिले गेले. यावर्षी वंदे मातरम या गीताला जवळपास 150 वर्ष पूर्ण होत आहेत. याचेच औचित्य साधून आम्ही सर्व आपल्यासमोर एक कार्यक्रम सादर करणार आहोत. आपण कुठल्याही कार्याची सुरुवात ही गणेश वंदनाने करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपती पंचरत्न स्तोत्राने करणार आहोत. गणपती पंचरत्न स्तोत्र हे श्री शंकराचार्य यांनी रचलेले आहे. यामध्ये गणपतीच्या 5 रूपांची स्तुती केली आहे. हे स्तोत्र 5 रत्नांप्रमाणे विभागलेले आहे आणि प्रत्येक भाग गणपतीच्या वेगवेगळ्या रूपाचे वर्णन करतो. हे स्तोत्र श्रद्धेने पाठ केल्यास जीवनात शांती, समृद्ध व यश प्राप्त होते. असे हे गणपती पंचरत्न स्तोत्र म्हणून दाखवण्यात येत आहे. चिरंजीव अमेय कोटे, पार्श्वनामे व कृष्ण आत्तो. मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतं सकं विलासी लोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशिके पदैत्यकं नवासुभाषनाशकं नमामि तं विनायकं न देवतराणि भीकरं न होति सार्कभास्करं नमस्सुरारि निर्जनं न तापिकापदोत्तरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं समस्तलोकशङ्करं निराश्रयन्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरेपवक्त्राक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतं नमस्करोमि भास्करम् अकिञ्चनातिवर्जनं चिराज्ञमोक्षिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगणोशर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयातिभूषणं कपोलदानवारणं पदे पुराणवारणं नितान्तकान्तदन्तकान्त्यमन्तकात्मकात्मजम् अचिन्त्यरूपमन्त्रहीनमन्त्राणिकृन्तरम् श्रुतन्तरे निरन्तरे वसन्तमेव योगिना तमेकदन्तमेकमेव चिन्तयामि सन्ततम् तमेकदन्तमेकमेव चिन्तयामि सन्ततम् तमेकदन्तमेकमेव चिन्तयामि सन्ततम् इति श्री शंकराचार्य विरचितम् श्रीमहागणेश पंचरत्न स्तोत्रं संपूर्णम्. पण या वंदे मातरमचा नेमका अर्थ आपल्याला माहिती. तर याच वंदे मातरमचा नेमका अर्थ सांगण्याचे आहे कुमारी वैष्णवी नारद. शाळेत गीत सगळे उभे राहतात. वंदे मातरम म्हणताना आवाज मोठा करतात. गीत संपल्यावर मात्र पटकन बेंचवर बसतात. पण भारत मातेवरचे प्रेम कायम हृदयात ठेवतात. नमस्कार, मी वैष्णवी नाळे. मी तुम्हाला वंदे मातरम या विषयाची माहिती देणार आहे. आपण शाळेत किंवा कार्यक्रमात तसेच क्रिकेट मॅच जिंकल्यावर गाणं ऐकतो व आपण देखील म्हणतो वंदे मातरम मा तुझे सलाम. इथल्या बऱ्याच जणांना मा तुझे सलाम हे गाणं म्हणण्याची सवय असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का वंदे मातरम याचा नेमका अर्थ तरी काय? तर वंदे मातरम हा शब्द 2 शब्दांनी बनलेला आहे. वंदे म्हणजे वंदन करतो आणि मातरम म्हणजे आपली मायभूमी अर्थात भारत माता. हे वंदे मातरम गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले. नंतर आनंदमठ या कादंबरीचे शीर्षक म्हणून वापरले. त्यानंतर प्रत्येक सत्याग्रही याच घोषणेने प्रेरित व्हायचा. वंदे मातरम ऐकताच लोकांच्या अंगात धैर्य यायचे, बलिदानाची भावना जागृत व्हायची. म्हणूनच याला आपण राष्ट्रीय गीत असे म्हणतो. वंदे मातरम हा शब्द उच्चारला की त्या शब्दातून स्वातंत्र्याची प्रेरणा जनांमध्ये होत जात असे. स्वातंत्र्य मिळवण्याच्या काळात जेच्या मागे एखादी तुकडी आली की तिचे स्वागत आजले आपले स्वातंत्र्य सैनिक वंदे मातरम अशी घोषणा देत करत असत. एकासाठी अगदी बालकांसाठी होते. वंदे मातरम म्हणताच फुल स्पीड पकडायचं.
देश होती. आपले सैनिक म्हणायचे वंदे मातरम आणि इंग्रज घाबरायचे. अरे हे आले का चार्जिंगवर. आपण जेव्हा वंदे मातरम म्हणतो तेव्हा तीच ऊर्जा आपल्याला देशासाठी काहीतरी करायला प्रेरणा देते. ही केवळ घोषणा नसून आपली संस्कृती, आपली ओळख आणि भारतभूमीचा केलेला आदर आहे. धरतीची गोड माती, आईचा गंध महान, वंदे मातरम जपते संस्कृतीचा अभिमान. प्राणाहून प्रिय अम्मा तुझा दरबार, भारत माते तुझ्या चरणी माझा सदा नमस्कार. धन्यवाद. राष्ट्रीय गीताचा आदर व्यक्त करत स्वातंत्र्यलढ्यात प्राण गमावलेल्या वीरांनी वंदे मातरम या मंत्राला वेदमंत्रापेक्षाही महान बनवले आहे, अशी या गीताची भावना आहे. असे हे गीत सादर करण्यासाठी येत आहेत प्रशासकीय काही विद्यार्थी.
मित्रांनो, फक्त आणि फक्त स्वातंत्र्य इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय सण अगदी शाळा सोडतानाही आपण सांगता कोणत्या ठिकाणी करतो? होय, अगदी बरोबर. आता आपण जे स्वातंत्र्य उपभोगतोय त्या पाठीमागे एकच प्रेरणा होती, ती म्हणजे होय. आजच्या आमच्या सादरीकरणाचा विषय आहे वंदे मातरम. वंदे 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 वंदे. पण वंदे मातरम याचा नेमका अर्थ काय? मी सांगतो तुला. वंदे मातरमचा नेमका अर्थ वंदे म्हणजे वंदन करतो, मातरम म्हणजे मातृभूमीला, म्हणजेच वंदे मातरमचा अर्थ मातृभूमीला वंदन करतो. काय आहे तुला? वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे. मातरम. चला तर मित्रांनो, वंदे मातरम या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो हे आपण विविध लोकांच्या दृष्टिकोनातून सांगू. ऐका मंडळी तुम्हा सांगतो, ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची महती, ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची माती. कंचन गातो या मातीचा भारत तुझी आरती, कंचन गातो या मातीचा भारत तुझी आरती. ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची महती, ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची माती. कंचन गातो या मातीचा भारत तुझी आरती, कंचन गातो या मातीचा भारत तुझी आरती. वंदे मातरम वंदे, वंदे मातरम वंदे, वंदे मातरम वंदे, वंदे मातरम वंदे. वंदे मातरम वंदे, वंदे मातरम वंदे. वंदे मातरम वंदे, वंदे मातरम वंदे. अरे आता हे कोण? मी कोण? अरे मी स्वातंत्र्य सैनिक. तुम्ही सगळ्यांनी वंदे मातरमचा अर्थ शोधताय ना? हा, तेच सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. वंदे मातरमचा खरा अर्थ स्वातंत्र्य सैनिकाशिवाय कुणाला चांगला जाणू शकेल? वंदे मातरम ही केवळ घोषणाच नाही, तर माझ्या रक्तात सरसरणारी एक शपथ आहे. जेव्हा मी वंदे मातरम म्हणतो, तेव्हा मी भारत मातेच्या पायाशी नतमस्तक होतो. तिच्या स्वातंत्र्यासाठी, तिच्या मानासाठी मी माझं तारुण्य, माझं रक्त, माझा श्वास सगळं काही तिला अर्पण केलं आहे. तिला वेड्यामध्ये चटकटली पाहू शकलो नाही. केवळ मीच नाही, तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मिळून भारत मातेला स्वतंत्र केले. आणि म्हणूनच वंदे मातरम ही केवळ घोषणाच नाही, तर वंदे मातरम आम्ही खऱ्या अर्थाने जगलो. माझ्यासाठी वंदे मातरम म्हणजे जय जवान, जय जवान. स्वातंत्र्य सैनिकांच्या दृष्टिकोनातून वंदे मातरमचा अर्थ किती गहन आहे हे आम्हाला कळलं. वंदे मातरम वंदे. मातरम. अरे आता हे कोण? मी हाय शेतकरी. अहो पण तुम्ही इथे कसे? तुम्ही वंदे मातरमचा अर्थ शोधताय ना? हो. आता तुमच्या शुद्ध भाषेत सांगायचं झालं तर माझी मातृभूमी, माझ्यासाठी माझी मातृभूमी म्हणजे हिरवीगार शेतं, सोन्यासारखी पिकं, नद्या, डोंगर, झाडं हीच माझी आई. तिचा सुगंध माझ्या श्वासात भरला आहे. तिचे सौंदर्य अप्सरेला लागले असे आहे. तिच्या आभाळाखालीच माझे अस्तित्व आहे. मी शेतात नांगर चालवतो, बियाणं पेरतो, पाऊस आला की पीक येतं. हे जण सैनिकांच्या भुकेलेल्यांच्या ताटात जाते. याचा मला खूप अभिमान वाटतो. आता कळालं का तुम्हाला शेतकऱ्याच्या दृष्टीने वंदे मातरमचा अर्थ? शेतकऱ्याच्या दृष्टीने वंदे मातरमचा अर्थ आहे सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम. माझ्यासाठी वंदे मातरम म्हणजे जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. वंदे मातरम वंदे मातरम. वंदे. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक घटकाला शास्त्र हेच आधारभूत मानून प्रत्येकाला शास्त्रीय दृष्टिकोन देणारा मी आहे शास्त्रज्ञ म्हणजेच वैज्ञानिक. तुम्हा सर्वांना माझ्या दृष्टिकोनातून वंदे मातरमचा अर्थ
देश म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. एक ना अनेक एकूणच काय तर भारताने ऊर्जा प्रकल्प, IT अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी वैज्ञानिक प्रगती केलेली आहे. आणि त्यामुळे माझ्यासाठी वंदे मातरम म्हणजे रामानुजनचं गणित, वंदे मातरम म्हणजे रमणचा प्रभाव, वंदे मातरम म्हणजे मंगलयान, वंदे मातरम म्हणजे चांद्रयान, वंदे मातरम म्हणजे AI चे संशोधन आणि वंदे मातरम म्हणजे माझ्यासाठी राकेश शर्मा, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, शुभांशु शुक्ला आणि माझ्यासाठी वंदे मातरम म्हणजे जय जवान, जय किसान, जय विज्ञान तंत्रज्ञान. जय जवान, जय किसान, जय विज्ञान तंत्रज्ञान. जय जवान, जय जवान, जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान, जय विज्ञान तंत्रज्ञान. जय जवान, जय किसान, जय विज्ञान तंत्रज्ञान. ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची माती, ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची माती. कणकण गातो या मातीचा भारत तुझी आरती. गातो या मातीचा भारत तुझी आरती. ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची माती, ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची माती. कणकण गातो या मातीचा भारत तुझी आरती. गातो या मातीचा भारत तुझी आरती. वंदे मातरम वंदे, 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 वंदे मातरम वंदे. वंदे मातरम वंदे, वंदे मातरम वंदे. अरे अरे थांबा थांबा थांबा, आपण भारत मातेला विचारूया ती इथे का आली आहे. हो हो सांगते. इतका वेळ इथे माझाच तर उल्लेख चालू होता. स्वातंत्र्य सैनिक झाले, शेतकरी झाला, त्यांनी त्यांच्या दृष्टीने असलेला वंदे मातरमचा अर्थ सांगितला आहे. अगदी एकानंतर वंदे मातरमची माहिती सुद्धा सांगितली. म्हणूनच म्हणलं की आपणच यावं आणि आपल्याला काय वाटतंय ते तुम्हा सगळ्यांना सांगावं. पारतंत्र्याच्या वेळेतून तुम्ही मला मुक्त केलं खरं, पण या मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून तुम्ही स्वैराचाराने वागताय. असं नाही का वाटत तुम्हाला? 150 वर्षांच्या गुलामगिरीतून तुम्ही मला मुक्त केलं. आज स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे उलटून गेली. ज्या माझ्या सुपुत्रांमुळे हे सुख मला मिळाले ते मला आजही आठवते. पण तुम्हा सगळ्यांना खरं सांगू, आजची ही परिस्थिती पाहून मला खूप वाईट वाटते. माझे आजचे सुपुत्र मात्र मला दिशाहीन झालेले दिसतायत. ते मला अजिबात पाहावत नाही. अरे थांब थांब, अरे ऐक थांब थांब. अरे तू अजून मोबाईल बघतोय आणि तू काल स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला का नाही आलास? काय हो सर, ती देशभक्तीपर गीते, तेच भाषण, तेच स्वातंत्र्य सैनिक वगैरे, हे सगळं खूपच बोरिंग आहे हो. अरे तुला दररोजचा कार्यक्रम आणि भारताचा इतिहास हे तुला बोरिंग वाटतं? यात तुझा काही दोष नाही म्हणा. फक्त मुळच नाही तर भारतातील कित्येक लोकांना हा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करत असतो. मग तुम्हाला कसं करणार? वंदे मातरम या मंत्राविषयी, वंदे मातरम हा फक्त नारा नाही तर आपल्या भारतभूमीचे गौरव आहे आणि बलिदानाची शपथ आहे. आजची परिस्थिती पाहून काय वाटतं तुला आपल्या भारत मातेला? तेच तर मी सांगते. वंदे मातरम हे केवळ एक गीत नसून भारत मातेच्या दृष्टीने तिच्या मुलांनी केलेली परम वंदना आहे. 150 वर्षांच्या गुलामगिरीच्या साखळदंडातून लोकांनी मला सोडवण्यासाठी केवळ नारेबाजीच केली नाही तर जीव घेण्याच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेलाही लोक सामोरे गेले. अगदी कुटुंबाच्या कुटुंब या स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिली. कित्येक जीवांच्या हुतीनंतर हे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झाले आहे. तन मन धन अर्पण करून हिंसेच्या मार्गाने किंवा अहिंसेच्या मार्गाने का असेना, पण मला या पारतंत्र्याच्या वेळेतून शेवटी मुक्त केलं आणि तरुण पिढीचा
वंदे मातरमचा खरा अर्थ आता मला कळाला. फक्त मीच नाही तर आम्ही सर्वजण इथून पुढे प्रत्येक स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमात नक्कीच उपस्थित राहू आणि भारत मातेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवू. वंदे मातरम वंदे मातरम मातरम मातरम. वंदे मातरम म्हणजे मातृस्वरूप भारत भूमी. मातृस्वरूप भारत भूमी. वंदे मातरम म्हणजे स्वातंत्र्याचे प्रतीक. स्वातंत्र्याचे प्रतीक. वंदे मातरम म्हणजे एकतेचा संदेश. एकतेचा संदेश. वंदे मातरम म्हणजे त्याग व समर्पणाची शपथ. त्याग व समर्पणाची शपथ. वंदे मातरम म्हणजे भारत भूमीशी असलेले आध्यात्मिक नाते. वंदे मातरम म्हणजे आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत. ऐका मंडळी तुम्हा सांगतो या मातीची माती.